बघा लास्ट याच्यामध्ये आपण काही मिलिंग ऑपरेशन बघितले होते, जसं अँगल मिलिंग, नंतर टी स्लॉट मिलिंग. आता बघायचं आपल्याला स्ट्रॅडल मिलिंग. आता स्ट्रॅडल मिलिंग ऑपरेशन काय आहे, याच्यामध्ये दोन साईड मिलिंग कटर एका आर्बरवरती बसवले जातं आणि ॲट अ टाइम एखाद्या वर्क पीसचं जर दोन साईडचे सरफेस मशीनिंग करायचे असेल तर मशीनिंग केलं जातं. बघा इथं ड्रॉइंग दाखवलेलं आहे. जर पेपरमध्ये तुम्हाला विचारलं एक्सप्लेन स्ट्रॅडल मिलिंग ऑपरेशन, तर त्यावेळेस तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायला. बघा याच्यामध्ये इथे एक आर्बर आहे, इथं हा वर्क पीस आहे, इथं हा वर्क टेबल आहे. त्याच्यानंतर बघा दोन कटर बसवलेले आहे साईड मिलिंगचे. बघा आपल्याला जर हेक्झॅगोनल शेपमध्ये काय की 6 साईड राहते. मग 6 साईडमध्ये दोन दोन साईड एकमेकांच्या समोर राहते. मग तशा केसमध्ये जर आपल्याला मशीनिंग करायचं असेल, म्हणजे जसं हेड आहे बघा, जे नट राहते, नटचं हेड बघा हेक्झॅगोनल हेडचं नट राहतो, तर तो जर मशीनिंग करायचा असेल तर अशा केसमध्ये आपण स्ट्रॅडल मिलिंग ऑपरेशन यूज करू शकतो. बघा दिस इज टाईप ऑफ साईड मिलिंग ऑपरेशन. हे काय आहे, साईड मिलिंग ऑपरेशनचाच टाईप आहे. when two parallel vertical surfaces are machined simultaneously by two side milling cutters mounted on same arbor, the operation is called as straddle milling operation. म्हणजे काय की दोन पॅरलल व्हर्टिकल सरफेसेस सायमल्टेनियसली जर मशीनिंग करायची असेल विथ सेम आर्बर विथ डिफरंट कटर, म्हणजे बघा दोन कटर यूज करणारे सेम आर्बरवरती आणि दोन एकमेकांच्या पॅरलल असलेली सरफेसेस मशीनिंग होणार आहे, यालाच काय म्हणतात स्ट्रॅडल मिलिंग ऑपरेशन म्हणतात. बघा याच्यामध्ये दोन कटर यूज केले जाते. कोणते कटर यूज केले जाते? साईड मिलिंग कटर यूज केले जाते. याच्यासाठी हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन यूज केलं जातं या ऑपरेशनसाठी. समजलं सगळ्यांना स्ट्रॅडल मिलिंग ऑपरेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा थ्रेड मिलिंग ऑपरेशन. थ्रेड मिलिंग मध्ये बघा ही काय आहे, थ्रेड मिलिंग कटर आहे. आता बघा थ्रेडच्या अपोजिट प्रोफाईलचं काय राहतं, कटर राहतं आणि 1 बाय 1 बघा इथं वर्क पीस पण रोटेट होतो आणि टूल पण रोटेट होतं आणि ते मूव्ह केलं जातं. बघा दिस ऑपरेशन इज यूज टू कट थ्रेड अँड वॉर्म गिअर बाय युझिंग थ्रेड मिलिंग कटर. बघा याच्यामध्ये कोणतं मिलिंग कटर यूज केलं जातं, तर थ्रेड मिलिंग कटर यूज केलं जातं. कशासाठी? तर वर्क पीसवरती थ्रेड मशीनिंग करायसाठी किंवा वॉर्म गिअर मॅन्युफॅक्चर करायसाठी. अ सिंगल कटर इज माउंटेड ऑन आर्बर टू कट कोर्स पिच थ्रेड. म्हणजे कोर्स पिच म्हणजे काय, बघा आता थ्रेडचे राहतात, थ्रेडमध्ये म्हणजे नाही का एखादं जर नट आहे किंवा बोल्ट आहे त्याच्यावरती थ्रेड्स राहतात, तर त्या थ्रेडमध्ये दोन थ्रेडमधलं जे डिस्टन्स त्याला पिच म्हणतात. मग काय केलं जातं, तिथं सिंगल कटर मॅन्युफॅक्चर केलं जातं, ते 1 बाय 1 एक टीथ काय करतं, मशीनिंग करतं. मग थ्रेड्स विल ग्रुप थ्रेड मिलिंग कटर इन रो आर माउंटेड टू कट फाईन. आता बघा कोर्स पिच थ्रेड म्हणजे कोर्स पिच थ्रेड म्हणजे काय, मोठाले जर असेल तर तसे मोठाले जर दोन दोन थ्रेडमधलं डिस्टन्स जर जास्त असेल तर अशा केसमध्ये सिंगल थ्रेड कटर यूज केलं जातं किंवा सिंगल कटर यूज केलं जातं. आणि जर त्याचा जो पिच आहे तो खूप फाईन असेल, छोटा असेल, कमी असेल, तर अशा केसमध्ये थ्रेड मिलिंग कटर बघा त्याच्यामध्ये ग्रुप ऑफ थ्रेड मिलिंग कटर यूज केला जातात. त्याची इथं डायग्राम दाखवली नाही मी. त्याच्यामध्ये काय राहतं की एक सिंगल कटर राहतं ते ॲट अ टाइम काय करतं, ऑल थ्रेड मॅन्युफॅक्चर करतं. आता बघा इथं सिंगल 1 बाय 1 करणार आहे. जर आपल्याला छोटं फाईन पिचचे जर असेल तर पूर्ण एवढं एक कटर राहणार आणि ते ॲट अ टाइमच सगळं मशीनिंग करणार. ठीक आहे, हे होतं थ्रेड मिलिंग ऑपरेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मिलिंगमध्ये दोन टाईपची मिलिंग ऑपरेशन आहे, अप मिलिंग आणि डाऊन मिलिंग. आता बघा अप मिलिंग आणि डाऊन मिलिंग क्लासिफिकेशन कसं काय झालं, तर पेरिफेरल मिलिंग ऑपरेशन आर फर्दर क्लासिफाईड ॲज अप अँड डाऊन मिलिंग बेस्ड ऑन रिलेटिव्ह मोमेंट ऑफ वर्कपीस विथ रिस्पेक्ट टू रोटेशन डायरेक्शन ऑफ मिलिंग कटर. म्हणजे बघा आता ही काय पेरिफेरल मिलिंग ऑपरेशनचे दोन टाईप्स आहे. मग हे कशाच्या क्लासिफिकेशनवरून पडले, तर हे टूल आणि वर्कपीसमध्ये असलेल्या रिलेटिव्ह मोशनच्या आणि कटरच्या रोटेशनच्या मोशनवरती डिपेंड आहे. म्हणजे दोन याच्यानुसार ते क्लासिफाय झालेले. आता बघा इथं फर्स्ट डायग्राम आहे अप मिलिंग. बघा आता अप मिलिंग आणि डाऊन मिलिंगवरती पेपरमध्ये डिफरन्स पण येतो, मग त्यावेळेस तुम्हाला एक डायग्राम पण ड्रॉ करावं लागतं. आता बघा इथं जर तुम्ही अप मिलिंग जर ऑब्झर्व केलं तर हे काय मिलिंग कटर आहे. बघा डायरेक्शन ऑफ रोटेशन कसं आहे, तर क्लॉकवाईज रोटेशन आहे. बघा घड्याळाच्या डायरेक्शनने फिरतोय बरोबर. त्याच्यानंतर हा जो वर्कपीस आहे हा पण राईट साईडला मूव्ह होतोय आणि कटरची डायरेक्शन पण कशी आहे, क्लॉकवाईज आहे. मग बघा आता हा इकडे चालला आहे आणि टूल पण काय झाला ह्या डायरेक्शनला चालला आहे. म्हणजे काय आहे की याची डायरेक्शन इकडे आहे आणि इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं ह्या इथं आल्यानंतर इथं हे काय राहणार आहे, हे कटर इकडच्या बाजूला जाणार आहे. म्हणजे एकमेकांची डायरेक्शन कशी अपोजिट आहे. म्हणजे काय आहे की अप मिलिंगमध्ये
टूल आणि वर्कपीस हे एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फिरतात आणि त्याच्यानंतर चिप जे आहे बघा चिप, आता ह्या वर्कपीसची काय होणार आहे, एक बर निघणार आहे किंवा चिपच्या फॉर्ममध्ये मटेरियल रिमूव्ह होणार, ते मटेरियल बघा वरच्या बाजूला उडतंय, कुठे अप साईडला उडतंय, म्हणजे इकडे काय होणार आहे, वरच्या बाजूला चिप निघणार आहे. त्याच्यामुळे याला नाव काय दिलेलं आहे, अप मिलिंग ऑपरेशन. बघा इथं हा काय वर्कपीस आहे, बघा आता इथं दिलेलं आहे फीड पर टूथ, बघा एवढं मटेरियल रिमूव्ह होणार आहे. त्याच्यानंतर इथं स्ट्रेट कट घेणार आहे, बघा इथून ह्या टीथपासून कट घ्यायला स्टार्ट होणार आहे. हा मशीन सरफेस आहे, ही कटर आहे, ही बघा ही चिपच्या फॉर्ममध्ये मटेरियल रिमूव्ह झालं आणि डायरेक्शन ऑफ रोटेशन आहे कशाचं, तर कटरचं. मग कटरची मुवमेंट आणि वर्कपीसची मुवमेंट एकमेकांच्या अपोजिट आहे, ठीक आहे. मग रिलेटिव्ह मोशन ऑफ वर्कपीस अँड टूल इज अपोजिट. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा दुसरं ऑपरेशन दाखवलेलं आहे डाऊन मिलिंग. जर तुम्ही इथं डायग्राम ऑब्झर्व केली तर बघा हा काय डेप्थ ऑफ कट आहे, बरोबर. ह्याची कटिंग काय आहे की क्लॉकवाईजच डायरेक्शनमध्ये, पण बघा इथं जे वर्कपीस आहे हा लेफ्ट डायरेक्शनमध्ये मूव्ह होतोय. म्हणजे काय की याची आणि याची मुवमेंटची बघा ही पण इकडच्या बाजूला चाललं आहे आणि हे पण इकडच्या बाजूला चाललं आहे. त्याच्यामुळं काय आहे की दोघांची डायरेक्शन सेम आहे, म्हणजे टूल आणि वर्कपीस एकाच डायरेक्शनने मूव्ह होते, ठीक आहे. त्याच्यानंतर आता ज्या बर निघणार आहे बघा इथून कट बसेल तर ते काय होणार, इकडच्या साईडला उडणार, म्हणजे डाऊन मिलिंग ऑपरेशन होणार. चिप जे आहे डाऊन साईडला उडणार, ठीक आहे. म्हणून याला डाऊन मिलिंग ऑपरेशन म्हणतात. आता बघा पुढं आपण पहिले अप मिलिंग बघणार. बघा आता अप मिलिंगची ती एक डायग्राम आहे, जर तुम्ही बघितली बघा कटर कुठं रोटेट होतं, आता इथं अँटी क्लॉकवाईज होते बघा, त्या डायग्राममध्ये वेगळी डायरेक्शन दाखवली होती. आणि इथं पण फीड बघा, आता टूल इकडच्या बाजूला फिरतंय आणि वर्कपीस जो आहे त्याची फीड बघा इथं फीड दाखवली आहे. फीड काय ही इकडच्या बाजूला दाखवली, सॉरी एक मिनिट, ही डाऊन मिलिंग आलं बघा. हे अप मिलिंग ऑपरेशन आहे, टूल बघा अँटी क्लॉकवाईज फिरतंय आणि फीड बघा लेफ्ट साईडला दिलेली आणि बर या वरच्या बाजूला उडते बघा, इथं या डायग्राममध्ये दिसतंय, ठीक आहे. मग बघा इन दिस ऑपरेशन कटर इज रोटेट इन डायरेक्शन अगेन्स्ट द डायरेक्शन इन विच वर्कपीस इज ट्रॅव्हल. म्हणजे बघा जो टूल आहे त्याची डायरेक्शन जी आहे ती वर्कपीसच्या मुवमेंटच्या डायरेक्शनच्या अपोजिट आहे, म्हणजे दोघं पण एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला मूव्ह होणार आहे. द थिकनेस ऑफ चिप इज मिनिमम. या ऑपरेशनमध्ये चिप थिकनेस कशी राहते, मिनिमम राहते ॲट द बिगिनिंग, म्हणजे सुरुवातीला ऑफ कट. ज्यावेळेस कटर डेप्थ ऑफ कट घेणार आहे त्यावेळेस त्याची चिप थिकनेस सुरुवातीला कमी राहणार आहे आणि ती हळूहळू वाढत जाणार आहे. इट रिचेस मॅक्सिमम ॲट द एंड ऑफ कट, आणि ती मॅक्सिमम होणार आहे कधी, कटच्या एंडला, म्हणजे ज्यावेळेस कट संपायला येणार आहे बघा. इथं परत जर तुम्ही डायग्राम बघितली बघा, इथे सुरुवातीला चिपची थिकनेस कमी राहते बघा आणि नंतर काय होती, विड्थ वाढत जाते, ठीक आहे. द कटिंग, मग त्याच्यानंतर बघा द कटिंग फोर्स इज डायरेक्टेड अपवर्ड. मग कटिंग फोर्स काय करतो की अप डायरेक्शनला मूव्ह होतो, त्याच्यामुळे चिप जे आहे त्या वरच्या बाजूला उडतात. मग कटिंग फोर्स कोणत्या डायरेक्शनला अप्लाय होणार, तर अपवर्ड डायरेक्शनला अप्लाय होणार आहे. अँड टेन टू लिफ्ट. मग कटर काय करतं की वर्कपीसला वरती वाढायचा प्रयत्न करतं, वरच्या बाजूला लिफ्ट करायचा प्रयत्न करतं. लिफ्ट करणे म्हणजे काय, उचलणे. फ्रॉम द फिक्चर सो डिझाईन फिक्चर इज डिफिकल्ट. आता बघा इथं काय होतं की टूल काय करतं, वर्कपीसला वरच्या बाजूला लिफ्ट करायचा प्रयत्न करतं. लिफ्ट करायचा प्रयत्न केल्यामुळं ह्याच्यामध्ये जे फिक्चर आहे ते मजबूत फिक्चर लागतं आणि फिक्चर डिझाईन करणं कठीण राहतं कधी, अप मिलिंगमध्ये. मग इट इज डिफिकल्ट टू पोर कुलंट ॲट द कॉन्टॅक्ट ऑफ कटर विथ वर्कपीस. आता बघा ज्या पॉईंटला ॲक्च्युअल कटिंग होतं ना, म्हणजे तिथं टूल आणि वर्कपीसचा एकमेकांमध्ये कॉन्टॅक्ट येतो, त्या पॉईंटला जे कुलंट आहे ते ओतणं मुश्किल राहतं, म्हणजे अवघड राहतं, कारण की त्या पॉईंट कॉन्टॅक्टपर्यंत पोहोचत नाही ह्या अप मिलिंग ऑपरेशनमध्ये. त्याच्यामुळं प्रॉपर कूलिंग पण होत नाही. ॲज द कटर प्रोग्रेस द चिप ॲक्युमुलेट अँड मे बी स्पॉईल द वर्कपीस. आता बघा स्पॉईल द वर्कपीस म्हणजे काय, वर्कपीस जळतो, म्हणजे काय की तिथं फ्रिक्शन होतं एकमेकांमध्ये आणि तिथं कुलंट न पोचल्यामुळे वर्कपीसचा सरफेस मे बी काय होऊ शकतो, स्पॉईल होऊ शकतो, म्हणजे जळू शकतो, ठीक आहे. द सरफेस मिल बाय अप मिलिंग ॲपियर्स टू बी स्लाइटली वेव. आता बघा हे म्हणजे काय आहे की जो सरफेस मशीनिंग होणार आहे तो असा एक वेव सारखा दिसणार आहे, म्हणजे तिथं सरफेस रफनेस म्हणजे नाही का सरफेस फिनिश आपल्याला चांगलं भेटणार नाही. कशामध्ये, तर अप मिलिंगमध्ये. अप मिलिंगला दुसरं नाव आहे कन्व्हेन्शनल मिलिंग. बघा पेपरमध्ये कधी कधी क्वेश्चन येतो, एक्सप्लेन द कन्व्हेन्शनल मिलिंग ऑपरेशन. मग तुम्हाला त्यावेळेस प्रश्न पडतो, याला आपल्याला सरांनी कन्व्हेन्शनल मिलिंग शिकवलंच नाही, बट अप मिलिंगलाच काय म्हणते, कन्व्हेन्शनल मिलिंग म्हणते, ठीक आहे. मग आता अप मिलिंगमध्ये काय काय होतं, कटर आणि वर्कपीस एकमेकांच्या अपोजिट डायरेक्शनला फिरतो. त्याच्यानंतर ज्या चिप आहे त्या वरच्या डायरेक्शनला उडतात. नंतर दुसरी गोष्ट, चिपची थिकनेस सुरुवातीला कमी राहते, नंतर वाढती. त्याच्यानंतर कटिंग फोर्स हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये अप्लाय होतो, त्याच्यामुळं वर्कपीस वरती उचलला जातो. नंतर वर्कपीस वरती उचलला गेल्यामुळं काय होतं
की फिक्चर डिझाईन करणं. फिक्चर म्हणजे काय की जे आपल्या वर्कपीसला होल्ड करून ठेवणार आहे ते डिझाईन करणं थोडंसं अवघड राहतं. त्याच्यानंतर ज्या पॉईंटला कटिंग होतं त्या पॉईंटला प्रॉपर कूलिंग होत नाही, त्याच्यामुळं काय होतं वर्कपीसचा सरफेस तिथं स्पॉईल होतो. त्याच्यानंतर या ऑपरेशनमध्ये आपल्याला सरफेस फिनिशिंग चांगलं भेटत नाही, म्हणजे तिथं वेवीनेस येतो. ठीक आहे. नंतर नेक्स्ट ऑपरेशन बघा आता डाऊन मिलिंग. आता डाऊन मिलिंग ऑपरेशनला दुसरं काय नाव दिलेलं आहे, क्लीम मिलिंग ऑपरेशन. ठीक आहे. मग क्लीम आणि कन्व्हेन्शनल हे काय आहे, दोन ऑपरेशन आहे. कन्व्हेन्शनल म्हणजे अप मिलिंग आणि क्लाइम म्हणजे डाऊन मिलिंग. आता बघा इथं जर तुम्ही बघितलं तर डाऊन मिलिंगमध्ये बघा कटर हे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्येच फिरत आहे, पण जी फीड आहे ती राईटवर दिलेली आहे. ठीक आहे. मग बघा याच्यामध्ये कटर आणि वर्कपीस दोन्ही एकाच डायरेक्शनला होते, आणि इथं बघा हे काय होतं अँटी क्लॉकवाईज होतं आणि फीड ही लेफ्ट साईडलाच होती. ठीक आहे. म्हणजे बघा याच्यामध्ये हा डिफरन्स आहे. मग डाऊन मिलिंगला बघा इथं सुरुवातीला चिप थिकनेस जादा आहे, नंतर चिप थिकनेस काय झाली कमी कमी झाली. आता बघा इन डाऊन मिलिंग वर्कपीस मोशन इज इन सेम डायरेक्शन ॲज द डायरेक्शन ऑफ कटिंग रोटेशन. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये काय की कटरची जी डायरेक्शनची रोटेशन आहे ती आणि फीडची डायरेक्शन दोन्ही पण कसे आहे सेम डायरेक्शनमध्ये. मग कटिंग फोर्स इन डाऊन मिलिंग टेन्स टू फोर्स / पुश द वर्कपीस अगेन्स्ट द वर्क होल्डिंग डिव्हाइस इन्शुअर इट फर्म्स सेटिंग. आता बघा म्हणजे काय होतं आहे की इथं जो कटर आहे त्या कटरचा जो कटिंग फोर्स आहे तो कटिंग फोर्स काय करतोय वर्कपीसला खाली दाबण्याचा प्रयत्न करतोय फिक्चरच्या डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. देअर फॉर अप मिलिंग टेन टू बेटर अँड मोर. आता बघा ही जी डाऊन मिलिंग आहे या डाऊन मिलिंगमध्ये जास्त होल्डिंग फोर्स भेटतो, त्याच्यामुळं फिक्चर डिझाईन करणं सोपं राहतं. इथं थोडंसं मिस्टेक झालेली, इथं डाऊन मिलिंग पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये फिक्चरचं जी होल्डिंग आहे ती होल्डिंग इफेक्टिव्ह राहते ॲज कम्पेअर टू अप मिलिंग. त्याच्यानंतर बघा थिकनेस ऑफ चिप इज मॅक्झिमम ॲट द बिगिनिंग ऑफ कट अँड इट रिचेस मिनिमम ॲट द एंड. बघा ह्याच्यामध्ये काय की सुरुवातीला चिप थिकनेस मॅक्सिमम राहते आणि नंतर एंडला काय होती मिनिमम होते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट इथे एक पॉईंट ॲड करायचा राहिला की ह्याच्यामध्ये आपल्याला सरफेस फिनिश चांगला भेटतो. काय भेटतो वर्कपीसचा जो सरफेस फिनिश आहे तो चांगला भेटतो. बघा पेपरमध्ये याच्यावरती हे पण लिहायला येतं काय डिफरन्स लिहायला. मग नेक्स्ट पॉईंट आहे बघा कटिंग फोर्स टेन टू डायरेक्टेड टुवर्ड. बघा याच्यामध्ये काय की कटिंग फोर्स डाऊनवर्ड असतो, त्याच्यामुळे फिक्चर डिझाईन इझी राहतं. बघा इथं दिलेले कटिंग फोर्स इज डायरेक्टेड डाऊनवर्ड अँड टेन टू सीट वर्कपीस फर्मली विथ फिक्चर. मग तो काय डाऊनवर्ड असल्यामुळे तो काय करतो की वर्कपीसला त्या फिक्चरमध्ये होल्ड करून ठेवतो. याच्यामध्ये मग आपल्याला डाऊन मिलिंग जर असेल तर आपल्याला फिक्चर डिझाईन करणं सोपं राहतं. ठीक आहे. त्याच्यानंतर चिप आर डिपॉझिटेड ऑफ इझिली. आता चिप काय आहे इझिली डिपॉझिट होत्या. डू नॉट इंटरफेअर ड्युरिंग द कटिंग. त्या काय करत नाही इंटरफेअर करत नाही कटिंगच्या वेळेस. कूलंट कॅन बी पोर्ड डायरेक्टली ॲट द कटिंग झोन. आता बघा डाऊनवर्ड डायरेक्शनला काय होतं चिप उडत आहे, त्याच्यानंतर ज्या पॉईंटला कटिंग होतं ना त्या पॉईंटला एक्झॅक्ट काय होतं कूलंट पोहोचतं, त्याच्यामुळे इथं कूलिंग पण बेटर होतं. त्याच्यानंतर वर्कपीसचा जो सरफेस आहे तो बर्न आउट होत नाही, आणि नंतर आपल्याला बर्न आउट न झाल्यामुळे इथं सरफेस फिनिश बघा इट गिव्स बेटर सरफेस फिनिश ॲज कम्पेअर टू अप मिलिंग. म्हणजे याच्यामध्ये अप मिलिंगपेक्षा आपल्याला सरफेस फिनिश चांगलं भेटणार आहे. नंतर बघा इट शुड बी परफॉर्म ऑन रिजिड मशीन प्रोव्हाइडेड विथ बॅकलॅश इल्युमिनेशन. आता बघा याच्यामध्ये काय आहे की जे मशीन राहतं ते मशीनची जी मुवमेंट होणारे बेड्स वगैरे जे राहतात, बेडमध्ये एक लीड स्क्रू राहतो, त्याच्यामध्ये बॅकलॅश नावाचा एरर काय जनरेट होत नाही. बॅकलॅश तुम्हाला माहिती असेल बघा. बॅकलॅश म्हणजे काय की जो पिच ज्यावेळेस नाही का म्हणजे बेडची मुवमेंट होणार आहे, मुवमेंट कशामुळे होती लीड स्क्रूमुळे होती, मग त्या लीड स्क्रूमध्ये बॅकलॅश नावाचा एरर जनरेट होणार नाही. ठीक आहे. म्हणजे काय आहे की डाऊन मिलिंग बेटर आहे सरफेस फिनिशिंगसाठी ॲज कम्पेअर टू अप मिलिंग. आणि आपल्याला जर जास्त मटेरियल रिमूव्ह करायचं असेल म्हणजे काय की खूप जास्त मटेरियल रिमूव्ह करायचे म्हणजे रफ ऑपरेशन करायचं अशा केसमध्ये अप मिलिंग ऑपरेशन यूज केलं जातं. आणि आपल्याला जर सरफेस फिनिशिंग चांगला पाहिजे असेल आणि कमी मटेरियल रिमूव्ह करायचे म्हणजे फिनिशिंग ऑपरेशन करायचं अशा केसमध्ये आपण डाऊन मिलिंग यूज करणार आहे. मग सगळ्यांना समजलं क्लाइम आणि कन्व्हेन्शनल. मग याच्यावरती पेपरमध्ये डिफरन्स पण येतो, डिफरन्स आला तर तुम्हाला तो लिहिता आला पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे बघा पॅरामीटर्स ऑफ मिलिंग आहे. मग फर्स्ट पॅरामीटर आहे स्पिंडल स्पीड. आता बघा इथं स्पिंडल स्पीड कशाची आहे तर ती टूलची. ठीक आहे. मग स्पिंडल स्पीड इज रिव्हॉल्युशन पर मिनिट. कशामध्ये आहे रिव्हॉल्युशन पर मिनिट फॉर कटर कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम द इक्वेशन. बघा याचं एक इक्वेशन आहे कॅपिटल एन इक्वल टू कॅपिटल व्ही इंटू 1000/πd. हा काही स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युलामध्ये एन काय राहतो तर RPM ऑफ कटर राहतं. ठीक आहे. म्हणजे रोटेशन पर मिनिट.
त्याच्यानंतर ना आहे व्ही काय आहे, कटिंग स्पीड आहे, ठीक आहे, लिनियर कटिंग स्पीड ऑफ मटेरियल इन MM/मिनिट. आता ही स्टँडर्ड चार्टवरून घ्यायची राहते, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डायमीटर ऑफ कटर. आता हा जो कॅपिटल डी हा काय डायमीटर आहे, पाय सगळ्यांना माहिती, ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यात जर आपल्याला कधी कधी रोटेशन पर मिनिट म्हणजे काय की कटर जर घेतला आपण 16 MM डायमीटरचं कटर घेतलं, त्याला किती रोटेशन द्यायची, किती RPM द्यायची, तर मग RPM कशावरून कॅल्क्युलेट करला, कटिंग स्पीडवरून. मग कटिंग स्पीड कुठून भेटणार आहे आपल्याला, वर्क पीस आणि टूलच्या मटेरियलनुसार कटिंग स्पीड स्टँडर्ड भेटणार. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करणार, या फॉर्म्युल्यात पुट करणार ना आपल्याला एनची व्हॅल्यू भेटणार, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅरामीटर आहे फीड रेट. आता बघा फीड रेट म्हणजे काय की जी टेबलची मुवमेंट होणार आहे ती कशी झाली पाहिजे. मग बघा फीड रेट इज डिफाईन ॲज द रेट ऑफ ट्रॅव्हल ऑफ वर्क पीस इन MM/मिनिट. म्हणजे काय की वर्क पीसचं ट्रॅव्हल होणार आहे MM मध्ये, मग MM/मिनिट मध्ये, ठीक आहे. मग त्याचा फॉर्म्युला बघा, कॅपिटल F इक्वल टू स्मॉल f ZN. मग कॅपिटल F काय आहे, टेबल फीड इन MM/मिनिट, आणि काय आहे स्मॉल f काय आहे, मोमेंट ऑफ टूथ. बघा मोमेंट ऑफ टूथ मोमेंट पर टूथ ऑफ कटर इन MM. बघा ही पण MM मध्ये राहणार आहे. नंतर झेड काय आहे, नंबर ऑफ टीथ. आता बघा एखाद्या कटरला जर 4 फ्लूट असेल त्याला किती कटिंग इंचेस राहील, 4 राहील. मग नंबर ऑफ फ्लूट किंवा नंबर ऑफ टीथ किती येणार आहे, 4 येणार आहे. म्हणजे झेड इक्वल्स टू 4, आणि एन काय RPM आहे, इथून आपण फाइंड आउट करणार, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा डेप्थ ऑफ कट. आता डेप्थ ऑफ कट काय आहे की बघा, इट इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स मेजर्ड बिटवीन ओरिजिनल अँड मशीन सरफेस ऑफ वर्क पीस. इट इज एक्सप्रेस इन MM. बघा आता इथे ही जी डायग्राम बघितली तर इथं काय हा डायमीटर आहे, ठीक आहे. हे काय टीथ आहे. त्याच्यानंतर बघा हे काय आहे, रेडियल डेप्थ ऑफ कट आहे, ठीक आहे. आणि हा बघा ॲक्सियल डेप्थ ऑफ कट आहे. म्हणजे काय आहे की डेप्थ ऑफ कटमध्ये पण 2 डेप्थ ऑफ कट आहे, रेडियल आणि ॲक्सियल. मग बघा ॲक्सियल डायरेक्शन अप अँड डाऊन राहते, ठीक आहे. मग हा काय आहे ॲक्सियल डेप्थ ऑफ कट आहे, हा काय आहे रेडियल डेप्थ ऑफ कट आहे. बघा डेप्थ ऑफ कट इज डायरेक्टली रिलेटेड टू इफिशियन्सी ऑफ कटिंग प्रोसेस. आता बघा आपण जेवढा जास्त डेप्थ ऑफ कट देऊ तेवढं लवकर फास्ट काय होणार आहे, मटेरियल रिमूव्ह होणार आहे, तेवढं जास्त मटेरियल रिमूव्ह होणार आहे. म्हणजे डेप्थ ऑफ कट कशावरती डिपेंड आहे, म्हणजे नाही का डायरेक्ट प्रोपोर्शनल इफिशियन्सीवरती. डेप्थ ऑफ कट वाढवला तर कटिंग इफिशियन्सी इम्प्रूव्ह होणार आहे, कटिंग फास्ट होणार आहे, त्याच्यामुळं कटिंग प्रोसेस पण फास्ट होणार आहे. नंतर ना बघा द डीपर द कट फास्टर विल बी द प्रोडक्शन रेट. मग जेवढा जास्त डीप डेप्थ ऑफ कट राहील तेवढं जास्त फास्ट प्रोडक्शन रेट राहील. येट इट स्टील डिपेंड अपॉन स्ट्रेंथ ऑफ कटर अँड मटेरियल टू बी कट. मग आता बघा डेप्थ ऑफ कट आपण डायरेक्ट जास्त देऊ शकतो का, नाही. तो कशावरती डिपेंड राहणार आहे, तर आपण कुठल्या टाईपचं कटिंग नाही कुठल्या डायमीटरचं कटर यूज करतोय, त्याच्यानंतर ना तो कोणत्या मटेरियल रिमूव्ह करतोय, म्हणजे वर्क पीसच्या मटेरियलवरती डिपेंड राहणार आहे आणि टूलच्या डायमीटरवरती डिपेंड राहणार आहे की डेप्थ ऑफ कट किती द्यायचा, ठीक आहे. फॉर द सर्टेन टाईप ऑफ कटर टिपिकली कट विल बी रेकमेंडेड बाय द सप्लायर. मग बघा आता जे कटर्स राहतात ते कटर वेगवेगळ्या कंपन्या बनवतात आणि वेगवेगळ्या कंपन्या जे आहेत ते कॅल्क्युलेशन करून सांगितलेलं राहतं स्टँडर्ड की ह्या डायमीटरच्या कटरला एवढा डेप्थ ऑफ कट द्यायचा, त्याच्यापेक्षा जास्त द्यायचं नाही. कारण की त्याची इफिशियन्सीपेक्षा जर जास्त दिला तर कटर काय होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं, ठीक आहे. नेवर द लेस इट शुड बी नोटेड दॅट फायनर कट इज युजली असोसिएटेड विथ बेटर सरफेस फिनिश ॲज वेल ॲज लॉंग टूल लाईफ. मग बघा आता डेप्थ ऑफ कट जेवढं कमी राहील तेवढं कटर काय करतं, जास्त सर्व्हिस देतं, लाईफ जास्त देतं, म्हणजे सर्व्हिस लाईफ काय होती जास्त होती. त्याच्यानंतर ना सरफेस फिनिश, आता कटिंग करताना वर्क पीसवरती काय होतं, जो सरफेस मशीनिंग होणार आहे त्याचं फिनिशिंग पण चांगलं येतो. जर जेवढं जास्त डेप्थ ऑफ कट असेल तर तेवढं काय होतं, मशीनिंग म्हणजे रफ सरफेस मशीन होतो, म्हणजे ते आपल्याला सरफेस फिनिश भेटत नाही. बघा तुम्ही लेथ मशीनवरती जर जॉब केले असेल, तुम्ही जर जास्त डेप्थ ऑफ कट दिला तर सरफेस फिनिश येत नाही. जर तुम्ही डेप्थ ऑफ कट कमी दिला आणि हळूहळू फीड रेट पण कमी जर दिला तर सरफेस फिनिशिंग कसा येतो, चांगला येतो, ठीक आहे. मग त्याच्यानंतर ना हे मशीनिंग टाईम कॅल्क्युलेशन, ही मशीनिंग टाईम कॅल्क्युलेशन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. म्हणजे मग काय होईल की आपण त्याच्यावर एखादा प्रॉब्लेम पण बघू, म्हणजे तुम्हाला ते समजेल, ठीक आहे. मग आज आपण काय केलं, राहिलेले मशीनिंग ऑपरेशन अप मिलिंग डाऊन मिलिंग, अप मिलिंग आणि डाऊन मिलिंगमध्ये त्यांचा डिफरन्स बघितला. त्याच्यानंतर ना बघा पेपरमध्ये जर अप मिलिंग डाऊन मिलिंग आली ते तुम्हाला डायग्राम काढावं लागेल. पुस्तकामध्ये त्याचा किती नाही का डिफरन्स येतो 4 मार्काला किंवा 4 मार्काला येईल तर त्या केसमध्ये तुम्हाला ते लिहायला लागेल, ठीक आहे. बुकमध्ये डिफरन्स दिलेला आहे, मी याच्यात टाकलेलं नाही नोट्समध्ये. नंतर आपण पॅरामीटर्स ऑफ मिलिंग मशीन बघितलेलं आहे, तर त्याच्यामध्ये स्पिंडल स्पीड, फीड रेट. बघा स्पिंडल स्पीडचं इथं फॉर्म्युला लिहिलेलं आहे, N इक्वल्स टू कॅपिटल V इंटू 1000 अपॉन पाय डी. त्याच्यानंतर ना N RPM मध्ये असतो,
नंतर व्ही काय मीटर पर मिनिटमध्ये राहते, डायमीटर मध्ये राहतो. ठीक आहे. फीड रेटमध्ये कॅपिटल एफ म्हणजे टेबल फीड इन पर मिनिट. नंतर स्मॉल एफ काय मोमेंट पर टूथ ऑफ कटर इन ठीक आहे. नंतर झेड काय टीथ ऑफ कटर आहे आणि एन काय RPM ऑफ कटर आहे. नंतर डेप्थ ऑफ कट बघितला. डेप्थ ऑफ कट 2 टाईपचा राहतो, रेडियल आणि ॲक्सियल. मग बघा डेप्थ ऑफ कट कशावरती डिपेंड राहतो, तर त्या कटरच्या स्ट्रेंथवरती आणि डायमीटरवरती कोणतं मटेरियल मशीनिंग करायचं त्या केसमध्ये पण यूज केला जातो. म्हणजे बघा जर ॲल्युमिनियमचा ब्लॉक मशीनिंग करायचं असेल आपण डेप्थ ऑफ कट जास्त देऊ शकतो. जर आपल्याला MS जर करायचं असेल तर ॲल्युमिनियम इतकं डेप्थ ऑफ कट देऊ शकत नाही. का? कारण की त्याची स्ट्रेंथ आणि याची स्ट्रेंथ वेगळी. तेच जर आपण कॅलमॅक्स किंवा 65पेक्षा जास्त हार्डनेस असलेलं मटेरियल घेतलं तर त्याच्या केसमध्ये आपल्याला वेगळा डेप्थ ऑफ कट द्यावा लागतो. म्हणजे काय की ॲट द एंड डायमीटर तर इम्पॉर्टंटच आहे, बट कुठलं मटेरियल मशीनिंग करायचं आहे त्याच्यावरती डिपेंड राहणार आहे डेप्थ ऑफ कट. ठीक आहे. नंतर मशीनिंग टाईम कॅल्क्युलेशन आपण उद्या बघू. तुम्हाला जर PPT पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला सेंड करून देईन.